मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। भेदभाव सारे विसरुनी सारे वारकरी एकवटले, माऊलींच्या भेटीसाठी एकोपाने चालते पंढरी। या अभंगानुसार आपण सध्या पाहू शकतो की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं जे आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये काही वेळापूर्वी आगमन झाले। सध्या आपण पाहू शकतो की सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कारंडे या ठिकाणी ही जी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा जो आहे तो या ठिकाणी थोड्या वेळासाठी जो आहे तो विसावा घेणार आहे। या पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी आपण पाहू शकतो की जे भाविक आहेत त्या मोठ्या दर्शनासाठी देखील रांग केल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी ज्या महिला असतील तसेच पुरुषांचे असेल तर असे देखील दर्शन रांगा ज्या आहेत ते वेगवेगळ्या जे केल्याचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळतं। यावेळी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देखील हा जो पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात देखील या वारीसाठी नेमलेला धर्मपुरी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी या ठिकाणी जी या पालखी सोहळ्याचं जे आहे ते स्वागत करण्यात, त्यानंतर ती देखील पालखी आज पुढे प्रस्थान करते पंढरपूरकडे। आज जे आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो पालखी सोहळा आज नातेपुते या ठिकाणी ह्या पालखीचा जो आहे तो मुक्कामाच्या जयघोषामध्ये जे वारकरी संप्रदाय असतील ते देखील या पालखी सोहळ्यामध्ये जे खांद्यावरी पताका घेऊन महिला असतील त्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन या पालखी सोहळ्यामध्ये जे आहेत ते हरिनामाच्या जयघोषामध्ये तल्लीन झाल्याचं चित्र देखील आपल्याला या वारी सोहळ्यामध्ये पाहायला मिळतंय। प्रशासनाच्या वतीने देखील या पालखी सोहळ्यासाठी जो बंदोबस्त आहे तो देखील मोठ्या प्रमाणात केलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी जल्लोषात देखील स्वागत जे आहे ते प्रत्येक गावामध्ये केलं जातंय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की काही थोड्याच वेळामध्ये या ज्या विसावाचा क्षण आहे या माळशिरस तालुक्यातील कारंडे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती पालखी या ठिकाणी आपल्याला जे येताना जे आहे ते पाहायला मिळतंय। आपण जे आहे TV 9च्या प्रेक्षकांसाठी खास जे दृश्य आहे तो आपण आपल्या कॅमेरामधून जे आहे ते खास जे दृश्य आहेत ते आपण TV 9च्या प्रेक्षकांसाठी आहे ते कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण जी आहे ती दाखवतोय। वारी पंढरीची सोपी भक्ती भावाची मोठी, संत कृपेने मिळे शांती जीवनात येई समृद्धी। या अशा जे काही अभंग आहेत ते देखील अभंग या उक्तीप्रमाणे या ठिकाणी पालखीचं आगमन जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी कारंडे या ठिकाणी या पालखीचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी फटाके फोडून व वारकऱ्यांच्या वाजवत ह्या पालखीचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी केले जाते। या ठिकाणी दर्शनासाठी देखील मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। या ठिकाणी अतिशय शांततेत हा वारकरी संप्रदाय हा पालखी सोहळा जो आहे तो आपल्याला आनंदाने उत्साहामध्ये हा जो या पालखी सोहळ्याचा आनंद घेताना पाहायला मिळतोय। वारी पंढरीची सोपी भक्ती भावाची मोठी, संत कृपेने मिळे शांती जीवनात येई समृद्धी असा जो सोहळा आहे या पालखी सोहळ्याचा जो आनंद आहे तो आपल्याला या माध्यमातून जो आहे तो आनंद आपल्याला या ठिकाणी घ्यायला मिळतोय। आपण सध्या आहोत माळशिरस तालुक्यातील कारंडे या ठिकाणी ही पालखी जी आहे ते काही काळ विश्रांतीसाठी आलेला आहे। या ठिकाणी पालखी जी आहे ते विश्रांती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी दर्शन जे आहे ते घेताना जे पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन सुशांत राऊतसह शीतल कुमार मोठे, TV 9 मराठी, माळशिरस, सोलापूर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।